आपल्या सर्वांना होणार आहे. त्यानंतर मी आपले विद्यार्थी अमोल त्याला देखील विनंती करतो की शालेय जीवनापासून ते आज ज्या अभिनयाच्या क्षेत्रातल्या शिखरावर आहे, शिखर म्हणता येणार नाही, कारण कलेला कुठलंही शिखर नसतं, कलेला अंत नसतो, अमर्याद क्षेत्र आहे ते. मी इथंपर्यंत आलो म्हणजे मी सगळं जिंकलं असं होतच नाही. कलेच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये मी चित्र चांगलं काढलं म्हणजे हे माझं चित्र आता 100% चांगलं आहे असं मला म्हणतात येईल. त्यामुळे कलेच्या क्षेत्रामध्ये इथून पुढे देखील त्याला उत्तुंग अशी भरारी मारावी आणि आपल्या या उत्तूर गावचं आणि आमच्या शाळेचं आणि स्वतःचं देखील नाव उज्ज्वल करावं या सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन मी अमोलला इथं पाचारण करतो. त्याने आपले अनुभव सांगायचे आणि आपल्याशी हे पुस्तक आभार मानतो. त्याच्यानंतर आजगावकर सर, माझ्या वेळेला परुळेकर सर होते, ठाकूर सर होते, लोणुपसे सर होते, देसाई सर होते, शिवने सर होते, भरपूर शिक्षक होते, दीक्षित बाई होत्या, पाटील सर होते, त्याच्यानंतर ठाकूर सर होते. असे भरपूर. याच वर्गामध्ये मला वाटते एका शिक्षकाने विचारलं होतं की तुमच्या मनामध्ये काय आहे, तर मी उठून उभारून सांगितलं होतं की सर मला काहीतरी करायचं आहे. तो क्षण मला इथं आठवला, डोळ्यात पाणी आलं. तर मी तुमच्यामधलाच आहे. तर त्या विद्यार्थ्याला बघून माझी आठवण आली. तो असा बसलाय बघा, त्याला बघून मला माझी आठवण आली. मी सर बोलले बनसोडेकर की अमोल 10वी पर्यंत कुठे दिसला नाही, कारण होती इच्छा, पण एक सपोर्ट असतो, घरची परिस्थिती व्यवस्थित नसते, वडील शेतकरी असतात. आता गावच्या ठिकाणी आपल्याला बोललं जातं की आपण शिक्षण केलं पण शेताकडे जात नाही, हा वाया गेलेला मुलगा, असं कुणाला बोलतात काही. ते शेताकडे जात नाही, कामच करत नाही, असं कुणाला बोलतात आई वडील वगैरे. बिनधास्त बोला, घाबरू नका. कारण इथे मी आता महत्वाची गोष्ट म्हणजे मी शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, करीना कपूर, टॉपच्या विजय सेतुपती, थालापती सगळ्या लोकांना मी पाहिले. पण आज मला थोडीशी भीती वाटते, कारण आमनगी सर आमचे गुरु आहेत. कारण आमनगी सरांच्या समोर बोलायचं म्हणजे मला इथंच त्यांनी एक प्रसाद दिला होता. प्रसाद म्हणजे माहिती आहे ना, कारण कसं शिक्षण खूप महत्वाचं आहे. आणि वर्ग चालू होता, मी तर अलमारीमध्ये पुस्तकं लावायची होती. मी 9वी बचा हा वर्ग आहे आणि मी पुस्तक वाचलं आणि मला पुस्तकाचा खूप वेळ आहे. आज पण माझ्याकडे पुस्तकच आहे, कारण पुस्तकाशिवाय मला जमतच नाही. मोबाईल नको पण पुस्तक पाहिजे. तर असं मी पुस्तक वाचत बसलो होतो आणि अमनगी सरांची सवय होती असे पायावर पाय द्यायचे आणि गुड्डा घालायचे. पण गुड्डाचं मला आठवत नाही, पण पायाचे पाय मला आठवतो, पायावरती पाय टाकला होता. तर सर बोलले वर्गात जा, कारण वर्ग सुरू झाला. कारण त्यांची ती तळमळ होती आणि ते वाक्य घेऊन मी मुंबईच्या ठिकाणी गेलो आणि गावी आलोच नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे मला एक ध्यास होता. आता कास्टिंग डिरेक्टर म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? कास्टिंग डिरेक्टर, अभिनय क्षेत्र, कुणाला माहिती आहे अभिनय म्हणजे काय? बोला बोलल्याशिवाय होणार नाही, घर बसून काय होणार नाही. कारण माझा एक ध्यास आहे, ज्यावेळी मुंबई सांगू का अभिनय म्हणजे काय? बिंदास बोला. हा, खूप छान. याच्याचे टाळ्या वाजवा. हा करेक्ट, मस्त. टाळ्या वाजवायचे. आवाज आला पाहिजे. सर तुम्हाला आवाज आहे ना? इथं आवाज येत नाही, मग कॅमेरा समोर कसा आवाज येणार? तर महत्वाची गोष्ट म्हणजे कसं, मी पहिल्यांदाच बोललो की एनर्जी पाहिजे. आता मी जीवन प्रवास माझा थोडासा सांगतो, वेळ आहे ना? तर पहिली ते उत्तूर गावच्याच ठिकाणी माझा जन्म झाला. पण काही वास्तव मी गोव्यामध्ये गेलो 1ली ते 4थी चांदर मडगावमध्ये शिकलो आणि 5वीला इथे आलो. मग दोन्हीचे सर मुख्याध्यापक होते आणि मला मग वडिलांनी वगैरे घेऊन गेले. परुळेकर सरने माझ्या हातात पकडलं. मी एकदम छोटा होतो एवढा, त्या मुलासारखा. तर दिसायचं पण नाही, टोपी घालायचं, टोपीमध्ये सगळं माझं हे व्हायचं, काय दिसायचं नाही. तर अशा पद्धतीने मला पहिल्यांदा उभा करायचे प्रार्थनेला. लुद्रिक सर पण होते त्यावेळी. तर अशी गोष्ट होती. तर 5वीला इथे आलो आणि इथे टेस्टिंग होती. त्याच्यानंतर सर बोलले गणवेश होता. तर खूप छान एन्व्हायरमेंट होतं. आजगावकर सर होतं आणि कुतूहल होतं की आजगावकर सर कोण आहेत. हा, अच्छा यात. आणि आम्ही 100 फुटावरती ते सर आहेत ना, तिथे जायला घाबरायचो आम्ही शिक्षकांना. आता अमनगी सर, बनसोडे सर, महापुरे सर, इतर शिक्षक आहेत, आम्ही घाबरायचो. सर तिथे असले ना, इथं आम्हाला धगधग व्हायची. आता पण येताना मला भीती वाटली त्यावेळी, की एवढं शाळेचा आदर असतो. आता महत्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे,
शिक्षणाबरोबर बनसोडे सर बोलले की शिक्षणाबरोबर वेगवेगळ्या कला पण इम्पॉर्टंट आहे. आता डॉक्टर म्हणजे माहिती आहे सर्वांना. त्याच्यानंतर इंजिनियर बोला, तुम्ही घाबरू नका, मी पण तुमच्यामधलाच आहे. तिथे बसत होतो, काहीतरी मी एक्स्ट्रा ऑर्डिनरी केले म्हणून इथं आज आहे, तुम्ही पण इथे येणार. तर असे भरपूर विद्यार्थी उच्च विद्यालयात शिकून गेले. कोण इंजिनियर झालं, कोण डॉक्टर झालं, कोण शेतकरी झालं, त्याच्यानंतर अधिकारी झाले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. तर इथे कुणाला असं अभिनय क्षेत्रामध्ये मला चांगलं काम करायचं की कुणाची इच्छा आहे काय? फक्त इच्छा, बाकी काय नाही. आता बनसोडे सरांनी पण मालिकमध्ये काम केले. त्याच्यानंतर आमनकी सरांचं बायोपिक आलाय, त्याच्यामध्ये त्या मुलांनी काम केले. उभा राहा बघू जरा. हा, तर टाळ्या वाजवा या मुलासाठी. कुणाला घ्यायचं बरं? ठीक आहे. त्याच्यानंतर या शाळेमध्ये शिक्षक कोण यायचं, कोणाची इच्छा आहे? इथे मी शिक्षक होणार. ठीक आहे सर. तर महत्वाची गोष्ट म्हणजे सर स्वप्न तुमची लिहिली पाहिजे. महत्वाची गोष्ट, तुम्ही कितवीचा वर्ग आहे? पाचवीतच आहात, बरोबर. तर तुम्ही खूप मॅच्युअर्ड आहात आणि आताची मुलं खूप मॅच्युअर्ड आहेत. छोटी छोटी मुलं मोबाईल दिली की बरोबर पिन काढतात, ते व्हिडिओ चालवतात. आम्हाला काय माहिती नव्हतं. मी 11वी नंतर 12वी नंतर मुंबईला गेलो ना, 15वी वगैरे करून, तर त्यावेळी आम्हाला मोबाईल आला. ते पण आम्ही स्वतःच्या जॉब करून इकडे तिकडे पैसे जमा करून मग मोबाईल घेतला. तर अशा पद्धतीनं महत्वाची गोष्ट म्हणजे आता इथे वाचन कोण करतात, शिक्षण वगैरे. इथे पहिला नंबर कुणाचा येतो? 8वी मध्ये, 7वी मध्ये तुझा पहिला नंबर येतो. कुणाचा येतो? उभा राहा. 5वी मध्ये पहिला नंबर आला, 6वी मध्ये पहिला नंबर त्यांनी केले. तर महत्वाची गोष्ट म्हणजे कसं, अभिनय क्षेत्रामध्ये मी कसं आलो तर 5वीला इथे आलो. त्याच्यानंतर 5वी ते 15वी पर्यंत मी इथेच राहिलो आणि मुंबईच्या ठिकाणी गेलो आणि गॅदरिंग करायचो मी. तसं बोलली की 10वी पर्यंत मी दिसलोच नव्हतो, पण समता तरुण मंडळ, त्याच्यानंतर एक इच्छा होती की गल्लीमध्ये आम्ही असंच फळ्या वगैरे जमा करायच्या, मांडव वगैरे घालायचं, ऍक्टिंग करायची. तू हे करे, तू ते करे, तू असं करे, तसं करे. या पद्धतीनं मी लुक वाईज अभिनय करायचो. आणि गणपतीच्या ठिकाणी मग एक इथे आता सिरियल कोण कोण बघतात, सिरियल फिल्म्स वगैरे? कोणती सिरियल बघतोस तू? ठीक आहे काय बघते, तू कोणती बघतोस? सगळ्यात तू हा, तर तू कोणती बघतो? हा, तर महत्वाची गोष्ट म्हणजे कसं, सिरियल